अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् भूतं भगवन्तम् अभिवादयामि। स्वास्थातो भगवता धर्मो धम्मं नमस्कामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। भूतं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेशमिष्टाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि शूरामेरय मज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सर्वपापस्य करणं कुशलस्योपसम्पदा सचित्तपरियोजपणम् एतं बुद्धानुशासनं साधु 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 सर्वांना माहिती पूर्ण जय हिंद. जय भीम मंत्रा. खूप खूप धन्यवाद ताई. आपण अगदी सुमधुर आवाजामध्ये त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथा घेऊन धार्मिक वातावरण निर्माण केलं आहात त्याबद्दल आपल्याला साधुवाद. यानंतर या विषयाच्या अनुषंगाने प्रस्तावित करण्यासाठी मी आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड सर यांना विनंती करतो की कृपया आजच्या विषयाच्या अनुषंगाने प्रस्तावित करावा. झूम ऑनलाईन शिबिराला उपस्थित सर्व मान्यवर व धम्म प्रचारक प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेले सर्व शिबिरार्थी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. जय भीम नमो बुद्धाय. आजचा शिबिराचा 5वा दिवस आहे. काल आपण विधिकर्त्याची आचारसंहिता व विधीची पूर्वतयारी या विषयाचे विश्लेषण समजून घेतले. आज आपण ते पुढील विधी संस्कार त्याचं विश्लेषण समजून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण एकूण 12 विधी संस्कारांचा या ठिकाणी आपण परिचय करून घेणार आहोत, त्याबद्दल अभ्यास करणार आहोत आणि त्यापैकी आपण धम्मदीक्षा हा विधी संस्कार आज पाहणार आहोत. आणि यामध्ये आणखी एक थोडीशी आपल्या शिबिरामध्ये दिवसांमध्ये काही
फेरफार झालेला आहे. तर आपण 10 दिवसाचं शिबिर न होता आपलं 9 दिवसाचं शिबिर आहे खरं तर. 1 दिवस आपला डबल झालेला आहे. तारखेमध्ये ते डबल तेच पडलंय. म्हणजे अंतिम संस्कारामध्ये तेच आहे. तर 12 तारीख आणि 13 तारीख असं दोन्ही ठिकाणी अंतिम संस्कार आलेला आहे. तर 13 तारखेला आपण समारोप करूया आणि ते अंतिम संस्कार हा 12 तारखेला होईल. तर आज आजचा विषय आहे धम्मदीक्षा. धम्मदीक्षेसंबंधित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निर्देश व भारतीय बौद्धांचे धम्मगुरू कोण? या मुद्द्यांच्या अनुषंगाने आजच्या विषयाला आपण सुरुवात करत आहोत. पूर्वी बौद्ध धर्मात धम्मदीक्षा विधी संस्कार नव्हता. फक्त संघ दीक्षा होती. भिक्खू संघात प्रवेश घ्यावा लागे. डॉक्टर बाबासाहेबांनी सामान्य लोकांनाही बौद्ध धर्माशी जोडून घेण्यासाठी नवे सूत्र तयार केले. बौद्ध व्हायचे असेल तर प्रत्येकाने धम्म दीक्षा समारंभात सहभागी झालेच पाहिजे. तसा तो झाला नाही तर त्याला बौद्ध म्हणता येणार नाही. हा पहिला निर्देश बाबासाहेबांनी दिलाय. बाबासाहेबांचे यासारखे या अनुषंगाने जे निर्देश आहेत त्यांची चर्चा या विषयात होणार आहे. या विषयाचे विश्लेषक आहेत आयुष्यमान डॉक्टर राजाराम बडगे सर, संचालक सचिव बुद्धिस्ट सेमिनरी आयुष्यमान बडगे सर MA PhD मराठी या विषयाचे आहेत. 2017 पासून पुण्यात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जिल्हा कमिटी स्थापन झाली. त्यात आयुष्यमान बडगे सर जिल्हाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तेव्हापासून सरांनी मातृ संस्थेला निष्ठेने वाहून घेतले आहे. एक अभ्यासू मितभाषी संयमी विचारवंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक राज्यामध्ये आता ते संस्थेद्वारे परिचित झालेले आहेत. मी सरांना आजच्या विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणासाठी विनंती करतो. सरजी. खूप खूप धन्यवाद आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड सर. या प्रशिक्षणाची सुरुवात त्रिरत्न नमन आणि त्रिशरण पंचशील या गाथेने ज्यांनी केलेली आहे असे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रशिक्षक डॉक्टर सुधाताई जनबंधू, ज्यांच्या प्रयत्नातून आपली बुद्धिस्ट सेमिनरी सुरू झाली असे बुद्धिस्ट सेमिनरीचे सन्माननीय कार्यकारी संचालक श्रीमान सचिनजी शुभ्रसागर साहेब, सत्येंद्र तेलतुंबडे साहेब, हे दोघेही या प्रशिक्षणामध्ये सध्या उपस्थित नाहीयेत कारण पुढच्या प्रशिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. विशेष करून आपण ज्या ज्या प्रशिक्षकांची प्रशिक्षण आपण आयोजित करत आहोत त्यांच्यावरती पुढील जबाबदारी ही द्यायची आहे, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण बाबासाहेबांच्या विचाराचे अनेक प्रचारक जोपर्यंत निर्माण होत नाहीत तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्या उद्देशाने हा प्रयत्न आहे. ज्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या आजच्या विषयाच्या अनुषंगाने प्रस्तावित ठेवलेला आहे असे आमचे सहकारी मिशनरी धम्मप्रचारक आणि बुद्धिस्ट सेमिनरीचे संचालक आयुष्यमान बाळासाहेबजी गायकवाड. मी सर्वांचं नाव इथे घेत नाहीये. सगळे धम्म प्रशिक्षक आणि उपस्थित असले सर्व धम्मप्रचारक आपण सुरुवातीपासूनच बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर पाऊल ठेवून जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण मागच्या सत्रामध्ये एकूणच बाबासाहेबांच्या या क्रांतिकारी धम्म दीक्षेचा विचार नेमका कसा होता या अनुषंगाने आपण पाहिलेले आहोत. पहिल्यांदा आपण मुक्ती कोणपते, त्यानंतर ब्ल्यूप्रिंट, संस्थेची 10 ध्येय उद्दिष्टे आणि कालच्या विषयाच्या अनुषंगाने विधीकर्त्यांची आचारसंहिता हे विषय पाहिलेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष रूपामध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जाऊन आपण कोणत्या प्रकारे विधी घेतले पाहिजेत आणि ते विधी किती महत्वाचे आहेत या संदर्भामध्ये हितगुज करणार आहोत. कारण
जोपर्यंत आपण बाबासाहेबांनी दिलेले निर्देश आपण आपल्या धम्मबांधवापर्यंत पोहोचवत नाही, तोपर्यंत त्यांना बाबासाहेबांनी नेमकं काय सांगितलं होतं हे त्यांना कळणार नाहीये. हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि बाबासाहेबांनी मिशनरी असा शब्द जो वापरलेला आहे तो खूप महत्वाचा आहे या दृष्टीने की मिशनरी धम्मप्रचारक हे ज्या ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, उदाहरणार्थ नोकरी करतायत, कोणी व्यवसाय करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा ते काम करतायत, आपल्या कामाशी प्रामाणिक राहून आणि बाबासाहेबांचे निर्देश डोळ्यापुढे ठेवून आपल्याला तिथे आपला धम्म किती चांगला आहे, कसा आहे हे सांगण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी मिशनरी धम्मप्रचारकावरती देणार होते. तोच उद्देश आपण समोर ठेवून आपण मिशनरी धम्मप्रचारक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आपण सगळेजण जवळजवळ तो टप्पा पूर्ण केलेला आहे. अजून त्याला एकूण तो कालावधी 5 वर्षाचा आहे. म्हणजे पहा, मी थोडस आपल्याला व्यवहाराकडे घेऊन जातो आहे. म्हणजे कुठल्याही विषयाचं नॉलेज घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाची डिग्री घेणं किती महत्वाचं असतं. उदाहरणार्थ आपलं मूल जेव्हा 6 वर्षाचं होतं आपण त्याला शाळेत टाकतो आहोत. कशासाठी? तर त्याला पुढचं आयुष्य सुखकर करण्यासाठी जे नॉलेज पाहिजे आहे ते त्याला आपण देतो आहोत. त्याशिवाय तो योग्य व्यक्तिमत्वाचा व्यक्ती होणार नाही, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. आता त्याच पद्धतीने आपण आता पहिली आपली महत्वाची जी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपला पहिला प्रवेश आहे तो म्हणजे धम्मामध्ये. आणि हा प्रवेश आपण कशाने घेणार आहोत? तर पहिला प्रवेश हा आपण धम्म दीक्षेने घेणार आहोत. आताच बाबासाहेबांनी आणि बुद्धाने जे धम्मदीक्षेच्या अनुषंगाने जे निर्देश दिले होते आणि बुद्धाच्या काळामध्ये फक्त संघ दीक्षा अस्तित्वात होती, परंतु बाबासाहेबांनी 2500 वर्षानंतर धम्माची दीक्षा देण्याचा क्रांतिकारक विचार आणि निर्णय घेऊन तो आपल्या समोर ठेवलेला आहे. हा क्रांतिकारक जो निर्णय आहे तो निर्णय भारतातील सर्व बौद्ध समाजाला मेन स्ट्रीम मध्ये आणण्याचा तो विचार आज आपण पाहतो आहोत आणि त्याचा लाभ आपण सगळेजण घेतो आहोत. परंतु समाजामध्ये समज आणि गैरसमज खूप पसरलेले आहेत. आता बरेच विद्वान लोक समाजामध्ये असं म्हणतायत की आम्ही जन्मानेच बौद्ध आहोत, आम्हाला धम्मदीक्षा घेण्याची काय गरज आहे असं म्हटलं जातं. परंतु बाबासाहेबांनी या अनुषंगाने स्पष्टपणे काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. आता आपल्यापैकी अनेक जणांनी म्हणजे सर्वांनीच धम्मदीक्षा घेतलेली आहे असं समजून आपण याचा विचार करूया, याचं विश्लेषण करूया. आता इथं उपस्थित असलेल्यांपैकी सगळ्यांना मी एक प्रश्न विचारतो की आपले धम्मगुरु नेमके कोण आहेत? म्हणजे आपण पुढे जाऊया. म्हणजे मुख्य मुद्दा तो जो आहे, आपले धम्मगुरु आपण कोणाला मानलं पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. करेक्ट. सुधाताईने अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. परंतु समाजामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये मानलं जात नाहीये, हे वास्तव आहे. कारण काय की आपल्याकडे भिक्खू जे आहेत त्यांना आपण धम्मगुरु मानतो आहोत. अनेक धम्मप्रचारक जे आहेत, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांनाही आपण धम्मगुरु मानतो आहोत. परंतु जेव्हा बाबासाहेबांचा एकूण धम्म चळवळीचा जेव्हा अभ्यास करतो आहोत त्यावेळेस आपण बाबासाहेबांना धम्मगुरु म्हणून मानून जर त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून जर आपण समाजामध्ये त्यांना तशा पद्धतीने जर प्रेझेंट केलं तर सगळ्यांनाच बाबासाहेब हे धम्मगुरु आहेत हे मान्य होईल.
परंतु आपल्यामध्येच वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तर लोक बाबासाहेबाला धम्मगुरू मानावयास तयार आहेत का नाही? तर जे अभ्यासू आहेत, विचारवंत आहेत, ज्यांनी धम्म जाणलेला आहे, ते लोक बाबासाहेबांना धम्मगुरू म्हणून मान्यता देतात. आता कालच आदरणीय भंतेजी चंद्रमणी यांची म्हणजे स्मृती दिन झालेला आहे. आता त्यांनीच बाबासाहेबांना आधुनिक काळातील बुद्ध ही उपाधी दिलेली आहे आणि आधुनिक काळातील बुद्ध म्हणून बाबासाहेबाला त्यांनी मानलेला आहे. परंतु आज समाजामध्ये बाबासाहेबाला आधुनिक बुद्ध म्हटल्यानंतर लोक विचार करतायत की बाबासाहेब आधुनिक बुद्ध कसे होतील, कसे होऊ शकतात, अशा अनेक प्रश्न समाजामध्ये आहेत. याही प्रश्नांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. या संदर्भामध्ये आता पहा, किती जणांना आता सुद्धा त्याने दिलेलं उत्तर हे बरोबर आहे असं वाटतं आहे? सगळ्यांनाच पटलेलं आहे का उत्तर? विजय विंगळे साहेब बोलतायत. बरोबर आहे. ओके साहेब, ओके ओके. म्हणजे आपण एक गोष्ट आता निश्चित केलेली आहे की आपले 1956 नंतरच्या धर्मांतरित बौद्धांचे धम्मगुरू कोण आहेत? तर बाबासाहेब आहेत. हे आपण तरी धम्मप्रचारकांनी स्पष्टपणे लोकांना सांगितलं पाहिजे असं या मताचा मी आहे. कारण 14 ऑक्टोबर 1956 ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भंतेजी चंद्रमणी यांच्याकडून दीक्षा घेतली आणि त्यांना नम्रपूर्वक विनंती केली की भंतेजी, आता तुम्ही बसा, मी माझ्या 5 लाख अनुयायांना मी स्वतः दीक्षा देतोय. आणि त्या दीक्षेमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत, म्हणजे आपल्या पूर्वजांना, आणि त्याचं फॉलोअप आपण पुढे केलं पाहिजे. आणि तसंच ते झालेलं आहे. आता एवढी जाहीर गोष्ट झाली असताना देखील समाजामध्ये याविषयी संभ्रम आता राहता कामा नये, परंतु तो आहे. आता दुसरा एक मुद्दा आहे की धम्म दीक्षा नेमकी कधी घ्यावी, हा एक दुसरा प्रश्न आहे. धम्म दीक्षा कधी घ्यावी आणि आज रोजी कोणाकडून घ्यावी, हा एक प्रश्न आहे. का जन्मानेच आपण बौद्ध आहोत म्हणून दीक्षा घेण्याची आपल्याला गरज नाही? ज्याला 18 वर्ष पूर्ण झाली. अगदी बरोबर. म्हणजे आपल्या घरामध्ये आपला मुलगा 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याला विधीपूर्वक दीक्षा देण्याची तजवीज आपण केली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी वयाचे 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला धम्म दीक्षा त्यांनी घेतलीच पाहिजे हा निकष लावलेला आहे. परंतु हा विचार समाजामध्ये मोठ्या प्रमाणात रुजला नसल्यामुळे आज काय म्हणतायत की आम्हाला दीक्षा घेण्याची काय गरज आहे. परंतु बाबासाहेबांनी जोपर्यंत व्यक्ती दीक्षा घेत नाही तोपर्यंत तो बौद्ध नाही. म्हणजे बौद्ध नाही या अर्थाने नाहीये, कारण त्याचे आई वडील बौद्ध आहे, तो बौद्धच आहे, पण तो संज्ञान झाल्यानंतर दीक्षा कंपल्सरी घेतलीच पाहिजे. परंतु समाजामध्ये धम्मप्रचारक आणि बाबासाहेबांनी सांगितलेली धम्मप्रचार यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत नसल्यामुळे कदाचित हा विचार पुढे आला नसावा असं मी मानतो आहे. आता आपण धम्म दीक्षेच्या अनुषंगाने पहिली अट काय, तर वयाची 18 वर्षे पूर्ण झाले पाहिजेत. आणि बाबासाहेबांनी ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही जी मातृसंस्था निर्माण केलेली आहे, तर त्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत किंवा त्यांची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातूनच धम्मदीक्षा घेतली पाहिजे. परंतु आज कोणी उठत आहे, धम्मदीक्षा घेत आहे आणि त्यानुसार ते करत आहेत. आता हे चूक की बरोबर या विषयाच्या अनुषंगाने देखील आपण चिंतन केलं पाहिजे. आणि येथे दुसरा एक प्रश्न माझ्या मनामध्ये सतत निर्माण होत आहे. इथे सगळे जाणकार आहेत, विजय जिंगळे, सुधाताई आहेत,
व निकम साहेब आहेत, दयानंदजी घोडके आहेत. मला सांगा 22 प्रतिज्ञा ही जाहीर कार्यक्रमात घेणारी गोष्ट आहे का? काय या संदर्भात कृपया आपलं मत द्यावं. विजयजी इंगळे म्हणताय नाहीये. म्हणजे 22 प्रतिज्ञा हे जाहीर कार्यक्रमामध्ये देऊ नाही. नयेत का द्यावेत? तर नाही. सुधाताई द्यायला पण पाहिजे. नाही. हा, देऊ नये. द्यायला पाहिजे. देऊ नये. द्यायला पाहिजे का द्यायला जाहीरपणे कार्यक्रम आयोजित करून धम्मदीक्षेचा द्यायला पाहिजे. कार्यक्रमाचं स्वरूप पाहून द्यायला पाहिजे. हा, जर आपण धम्मदीक्षेचा जाहीर कार्यक्रम घेतला तर आपण 22 प्रतिज्ञा जाहीरपणे दिल्या पाहिजेत. बरोबर आहे, या मताशी मी सहमत आहे. परंतु आज आपल्याला समाजामध्ये असं चित्र दिसतं आहे की कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये जाहीरपणे 22 प्रतिज्ञा घेतल्या जातात. त्या योग्य आहेत का नाही? अयोग्य आहे. अयोग्य आहे. म्हणजे काय? बाबासाहेब, हा बोला. हा, त्या जो कार्यक्रम आयोजित केलेला असेल त्या कार्यक्रमाचे स्वरूप जर त्या ठिकाणी आता समजा इंटरकास्ट मॅरेज असेल आणि मुलगा बाहेरचा असेल, इतर कास्टचा असेल आणि मुलगी बौद्ध असेल, तर मग जर त्या मुलाची बौद्ध होण्याची इच्छा असेल तर लग्ना अगोदर म्हणजे त्यांचा विवाह होण्याच्या अगोदर त्यांना आपल्याला बौद्ध करून घेणं म्हणजे धम्मदीक्षा देणं, म्हणजे त्यांना 22 नाही बरोबर आहे. जर तो तेच आहे. नाही, तो तुमचा मुद्दा तो बरोबर आहे. पण आपला प्रश्न काय चालू आहे की जाहीररित्या ज्या 22 प्रतिज्ञा घेतायत, जाहीररित्या वर्तमानपत्रामध्ये इकडे तिकडे सगळीकडे घेतायत, परंतु बाबासाहेबांनी या 22 प्रतिज्ञा नेमक्या कोणासाठी दिलेल्या आहेत याविषयी थोडस आपण चिंतन करतो आहोत. म्हणजे जो धम्मदीक्षा घेणार आहे, नव्याने त्याच्या म्हणजे बाबासाहेबांचं म्हटलेलं आहे की माझा नवा जन्म होत आहे, तर 22 प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्या व्यक्तीचा नवा जन्म होणार आहे. बरोबर आहे का? 21वी प्रतिज्ञा जी आहे, मग त्या अर्थाने 22 प्रतिज्ञा ह्या ज्या व्यक्तीला धम्माची दीक्षा घेण्याची इच्छा आहे तशाच व्यक्तीला दिले पाहिजेत का कोणालाही दिले पाहिजे, हे हा प्रश्न आहे आपला महत्वाचा. म्हणजे त्या व्यक्तीला धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्याच व्यक्तीला द्यायला पाहिजे. अगदी बरोबर, त्याच मताचा मी पण आहे. कारण समाजामध्ये आपल्याला चित्र वेगळं दिसतं आहे. कारण हा, म्हणजे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ज्याला इच्छा आहे, जो कुठल्याही धर्माचा असू द्या, जातीचा असू द्या, पंथाचा असू द्या, त्याला आपलं काही देणं घेणं नाहीये. ज्या व्यक्तीला वाटतं आहे की मला आता बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे, मग ते अनेक व्यक्ती असू द्या, 2 असू द्या, 3 असू द्या, 1 असू द्या, त्याला त्या दीक्षा दिलीच पाहिजे. आणि त्याच वेळेस 22 प्रतिज्ञा घेतले जावेत असं माझंही मत आहे आणि बाबासाहेबांचे निर्देश देखील तसेच आहेत. परंतु समाजामध्ये आज जवळजवळ किती वर्ष झालेली आहेत, 60-65 वर्ष होत आले, तरी आज जाहीरपणे 22 प्रतिज्ञा घेतल्या जात आहेत आणि त्या पाठीमागे त्याची रितसर नाव नोंदणी करून घेतली जात नाहीये. आणि कोणी उठतं 22 प्रतिज्ञा म्हणून घेतल्या की त्याचं धम्मदीक्षा झाली, परंतु रितसर त्या व्यक्तीकडे धम्मदीक्षेचं प्रमाणपत्र देखील पाहिजे, तरच तो बौद्ध आहे. आणि कारण पुढच्या काळामध्ये आता त्याची बौद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीचं फक्त विधीपुरतं बौद्ध होणं आहे की संपूर्ण आयुष्य त्या विचाराने जगणं आहे, हे देखील आपल्याला सतत त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे. या अर्थाने 22 प्रतिज्ञा आपण फक्त बौद्ध होणाऱ्या व्यक्तीलाच दिले पाहिजे, हा विचार आपण जास्तीत जास्त प्रमाणात समाजात पसरवला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. म्हणजे किती जणांना हे मत पडतंय माहित नाहीये, परंतु आता इथे काही जणांना असं वाटेल की आपण कोणाला घाबरायचं काय कारण आहे की बाबासाहेबांनी दिलेले निर्देश आहेत आणि 22 प्रतिज्ञा आपण जाहीरपणे घेऊया,
असं काही जणांचं मत असू शकतं. इथे घाबरण्याची काही आवश्यकता नाही. परंतु बाबासाहेबांनी ज्या व्यक्तीला धम्म दीक्षा घ्यायची आहे त्याच व्यक्तीकडून 22 प्रतिज्ञा बनवून घ्या. हे जे बाबासाहेबांचे आदेश आहेत याची कुठतरी आज रोजी योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही असं मला ज्या निदर्शनास आलेलं आहे. परंतु आपण आता संस्थेची बांधील होतो आहोत. या अर्थाने आपली नैतिक जबाबदारी ही आहे की आपण बाबासाहेबांनी दिलेले निर्देश हे समाजापर्यंत घेऊन गेले पाहिजे. यासाठी आपण पुढं सगळ्यांनीच हा विचार लोकांपर्यंत पसरवला पाहिजे असं माझं मत आहे. आता आपण ह्या सर मैं एक बात बोलना चाहती हूँ। हाँ बोलिए बोलिए। हाँ, नमो बुद्धाय, जय भीम आप जय। सभी को। हम लोग जैसा संगोष्ठी का कार्यक्रम करते हैं, तो जब संगोष्ठी का कार्यक्रम पूर्ण खत्म हो जाता है तो वहाँ जितने भी लोग रहते हैं तो फिर हम सभी 22 प्रतिज्ञा लेते हैं। तो क्या ये सही है क्या? वही पूछ रहा हूं मैं। मेरे ख्याल से वो बात सही नहीं है, क्योंकि जब तक हम धम्म दीक्षा रीतसर नहीं लेते हैं, रीतसर नाम नोंदनी करके उसका जो विधि होता है वो संस्कार विधि है। हम किसी को भी 22 प्रतिज्ञा दे रहे हैं, उसके मन में बौद्ध धम्म के बारे में क्या ख्याल है पता नहीं है। वो धम्म को जानता है, धम्म को मानता है, धम्म के ऊपर कार्य करने के लिए वो इच्छुक है या नहीं है, लेकिन हम बोलते हैं कि आओ अभी हम 22 प्रतिज्ञा ले लेते हैं। ये इसे तो क्या हो रहा है कि समाज में ये जो कुछ अभी इसको गलतियां है ऐसा आप कहे तो भी चलेगा कि बाबा साहब ने बोले हैं कि 18 बरस होने के बाद ही उसको दीक्षा देनी है। ये जाहिर कार्यक्रम कब लेते हैं हम संगोष्ठी के बाद, जब धम्म दीक्षा का प्रोग्राम हम जब ले रहे हैं जाहिर करके, उसकी रीतसर नाम नोंदनी करके हम प्रोग्राम ले रहे हैं तो उसमें देना चाहिए, उसमें कुछ ये नहीं है। लेकिन कहीं भी 22 प्रतिज्ञा लेना नहीं चाहिए ऐसा मुझे लगता है। तो हम लोग उनको बोलते हैं कि आप लोग दीक्षित होइए, दीक्षा लीजिए ऐसा करके, और बाबा साहेब ने जो 22 प्रतिज्ञा दिए हैं ये अपने बौद्धों के लिए आचार संहिता है, तो इसका पालन करना चाहिए आप लोगों को। बराबर है, वो तो है।